नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे PK सर ऑफिशियल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून सरळ सेवा परीक्षा संदर्भातील ज्या काही ताज्या घडामोडी आहेत त्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आजच्या व्हिडिओचा विषय आहे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत त्या संदर्भातील एक जाहिरात सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्यामार्फत एक जाहिरात काढण्यात आलेली आहे। ही जाहिरात आहे एकूण 2109 पदांसाठीची आणि ही पदभरती आहे, ही सरळ सेवा पदभरती आहे। आता या पदभरतीमध्ये एकूण 14 संवर्ग आहेत, ओके, आणि त्यांची एकूण पदसंख्या आहे 2109। आता यामध्ये वेगवेगळे 14 संवर्ग आहेत आणि त्यांची एकूण पदसंख्याही त्यांनी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। ही जी परीक्षा होणार आहे सरळ सेवा भरतीची, ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि ही मल्टिपल शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे यामध्ये वेगवेगळी काठिण्य पातळी असणार आहे आणि त्या काठिण्य पातळीचं नॉर्मलायझेशन होऊन नंतर त्याचा निकाल घोषित करण्यात येईल। तर आता बघूया की यामध्ये कुठले कुठले संवर्ग आहेत आणि त्यांची एकूण पदसंख्या किती आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण 532 पदे, कनिष्ठ अभियंता विद्युत 55 पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 5 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 पदे, लघुलेखक उच्च श्रेणी यामध्ये वेगवेगळ्या परिमंडळामध्ये वेगवेगळी पदसंख्या आहे। मुंबई परिमंडळ 2, औरंगाबाद परिमंडळ 1, नांदेड परिमंडळ 2, अमरावती परिमंडळ 2, नागपूर परिमंडळ 1। लघुलेखक निम्न श्रेणी नागपूर परिमंडळ 1, नांदेड परिमंडळ 1, उद्यान पर्यवेक्षक 12 जागा, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 9 जागा, स्वच्छता निरीक्षक 1 जागा, वरिष्ठ लिपिक औरंगाबाद परिमंडळ 13 जागा, नांदेड परिमंडळ 1 जागा, नागपूर परिमंडळ 10 जागा, पुणे परिमंडळ 2 जागा, नांदेड परिमंडळ 1 जागा। प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नवी मुंबई 1 जागा, पुणे परिमंडळ 1 जागा, औरंगाबाद मंडळ 2 जागा, नागपूर मंडळ 1 जागा। वाहन चालक 2 जागा, स्वच्छक 32 जागा, शिपाई 18 जागा। मुंबई विभागासाठी, पुणे विभागासाठी 3, नाशिक विभागासाठी 5, नांदेड विभागासाठी 8, अमरावती विभागासाठी 2, नागपूर विभागासाठी 4 आणि मंत्रालय मुंबई विभागासाठी 1। आता ह्या ज्या 14 वेगवेगळ्या संवर्ग आहेत, या वेगवेगळ्या संवर्गाचा शैक्षणिक अर्हता व पात्रता या माहितीपत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे। मी सविस्तर माहितीपत्रिका वाचून दाखवत नाही किंवा एक्सप्लेन करत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल। या परीक्षेचा परीक्षा दिनांक mahapwd.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येईल। प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे। जाहिरातीची माहिती mahapwd.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की फॉर्म फिलिंगची डेट कधीची आहे, त्याच्यासाठी लागणारी परीक्षा फी किती आहे, त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। पण त्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल। परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळापूर्वी 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे लागणार आहे। वयोमर्यादा जर बघितली तर पात्रता काय आहे, बेसिक पात्रता जी आपण बघूया आणि वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळी पात्रता, शैक्षणिक पात्रता असणार आहे। पण जी बेसिक पात्रता आहे ती काय आहे की अर्जदार हा भारतीय नागरिकत्व असावा, त्याची वयोमर्यादा
अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीचे किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 40. SC म्हणजे जे मागासवर्गीय आहे, अनाथ आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यांना किमान 18 वर्ष आणि कमाल 45 वर्ष. प्रावीण्यप्राप्त खेळाडू किमान 18 वर्ष, कमाल 45 वर्ष. माजी सैनिक अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना 18 वर्ष किमान आणि कमाल 40 वर्ष अधिक सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष म्हणजे 43 वर्ष अधिक त्यांनी जो डिफेन्स फोर्समध्ये जो कालावधी व्यतीत केलेला आहे तेवढी वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी ॲड करायचं आहे. आणि मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 45 अधिक 3 अधिक सैनिकी सेवेचा कालावधी. दिव्यांगांसाठी मॅक्सिमम 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 वर्ष आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे 55 वर्ष. या ही जी परीक्षा आहे सरळ सेवेची त्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे. 100 प्रश्न आणि 200 गुण असणार आहे. यामध्ये ही परीक्षा कशावर आधारित असणार आहे? तुमचं मराठी भाषेचं ज्ञान, इंग्रजी भाषेचं ज्ञान, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याचे 25 प्रश्न, त्याच्यासाठी 50 गुण आणि तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 75 प्रश्न, त्याचे 150 गुण, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण असणार आहेत. 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. प्रत्येकासाठी ही वेगवेगळी परीक्षेचा फॉर्मॅट दिलेला आहे. आता ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी जे उमेदवार परीक्षा देणार आहेत त्यांना कमीत कमी 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील, तरच त्यांची पुढच्या प्रक्रियेसाठी त्यांची निवड करण्यात येईल. अन्यथा जर कोणाला 45% गुण प्राप्त नाही झाले तर तो विद्यार्थी या संपूर्ण भरती प्रक्रियेमधून बाद करण्यात येईल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं, ही परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सत्र स्वतंत्रपणे उपलब्ध केलं जाणार आहे. जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे, त्यामुळे नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे याच्यामध्ये. आणि जे काही नॉर्मलायझेशन होणार आहे त्या नॉर्मलायझेशनचं सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. आता याच्यामध्ये कुठली कुठली कागदपत्रं अपलोड करावे लागतील? आता हे तुम्हाला ही सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत. काय काय अपलोड करायचं आहे? अर्जातील नावाचा पुरवठा म्हणजे 10वी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त जे प्रमाणपत्र आहेत ते, वयाचा पुरावा, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, जिथे तुमचा वयाचा पुरावा दिसेल ते वयाचा पुरावा तिथे अपडेट करायचा आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ज्याला आपण NCL म्हणतो, ते अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे पाहिजे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि जे काही इतर आरक्षणासाठी जे पात्र असणार आहे त्यांचा पुरावा आपल्याला लागणार आहे. त्याच्यासोबतच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र, ज्यालाच आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणतो. आता हे जे अर्ज आहेत हे फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येतील. त्याच्यासाठी त्याला संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे mahapwd.gov.in. या अधिकृत संकेतस्थळाद्वारेच सर्व अर्ज स्वीकार करण्यात येतील. याची जी परीक्षा फी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. हे जे परीक्षा शुल्क आहे हे त्यांना ऑनलाईन भरायचे आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे.
जर उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पोझिशनसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एकापेक्षा जास्त फॉर्म फिल करावे लागतील आणि प्रत्येक फॉर्मसोबत तुम्हाला त्याचे अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळा परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. आता ही अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2023 पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ती सुरू राहणार आहे 6 नोव्हेंबर 2023ला. अर्ज भरण्याची कालावधी आहे हा आणि परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी तोही ऑलरेडी सुरू झालेला आहे 16 ऑक्टोबर 2023 ते 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत. अर्ज भरण्याचा कालावधी 6 नोव्हेंबर आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर 2023. या परीक्षेचा दिनांक mahapwd.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल. ही होती PWD किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या सरळ सेवा पदांच्या 2109 सरळ सेवा पदांच्या भरती संदर्भातील काही अपडेट. ज्या विद्यार्थ्यांना ही PDF हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF आपण तिथनं रेफर करू शकता. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या जेवढ्या काही सरळ सेवा भरती आहेत त्या भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवता येईल. मी PK सर आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.